तर आता बघा बरं का, रोडने मी लेफ्ट साईडला बसली आहे खिडकीच्या आपल्या पुढं. इथून अशी गाडी चालली आहे आणि साप कुठं दिसलाय मला खाली इथं. हे बघा, साप आणि फांत्रे पडलेत, सेम आहे. साप आणि फांत्रे सेम आहे, पण आता आमची नजर मेली आहे. तर बघा ना, हा किती युनिक मॉर्फ म्हणता येईल. म्हणजे एकाच प्रजातीच्या सापांमध्ये किती विविध प्रकारचे कलर या आंबा घाटामध्ये पाहायला मिळतात आणि पूर्णपणे मॅच होऊन जातात, पूर्णपणे मॅच. पण हा साप विषारी आहे बरं. मलबारी चापडा नाव आहे. कोणाला कळणार आहे असा साप बसलेला आहे, नाहीच समजू शकत आपल्याला. त्यामुळे जरी गाडीमधून असे खाली वगैरे उतरले तुम्ही वगैरे, कडेने रस्ता जर चालताय तर शूज हवेत. आता मी चप्पल घातली आहे कारण गाडीमध्ये तरी पण सॉक्स आहे. मला काही कुठे खाली उतरायचं नव्हतं, त्यामुळं मी आपली गाडीमध्ये चालले, त्यामुळे चप्पलच घातलेली आहे. पण साप दिसल्यामुळे खाली उतरले आणि इथे बघू शकता. हा बघा, एक युनिक मॉर्फ साप तुम्हाला पाहायला मिळतो. हा साप तुम्हाला नाही शक्यतो पाहायला मिळणार जास्त, कारण ना कोणाच्या घरामध्ये हा रेस्क्यू होत ना कुठे. हा फक्त अशा जंगलामध्ये, अशा घाटांमध्ये ज्याला दिसतो त्याला नशीबच म्हणावं लागेल. तर मला दिसला, माझं नशीब आहे तेवढं. तर ठीक आहे, विषारी आहे बरं मलबारी चापडा. पूर्णपणे त्या हे झाडाची वाळलेली फांदी आणि त्याचा कलर अगदीच मॅच होतो. तर विषारी प्रजातीचा आहे मलबारी चापडा. वायपर प्रजाती, वायपर प्रजाती म्हणजे अनेक साप येतात. रसेल वायपर, बांबू पीठ वायपर, मलबारी पीठ वायपर, खूप सारे प्रजाती. बघा, हा साप तुम्हाला दिसला तरी असता का. आणि किती साईडला बसलाय, रोड बघा किती बाजूला जवळ. हा रोड, हे बघा, हा रोड. इथून चाललेली मी गाडी, इथून चाललेली, खाली बघत होती, इकडे अशी खाली बघत बघत चाललेली आणि दिसला मला. चष्मा लावलेला आहे मी, त्याच्यामुळे मला दिसला. चष्मा नसताना लावलेला ना, मला दिसला नसता तो. आणि अशा ठिकाणी कोणी येत असेल आपल्या अशा वाळलेल्या काट्या वगैरे उचलायला, तर काट्यासोबत साप पण उचलतील. त्यामुळं जरी अशा काट्या वगैरे असतील, अशा पायाने ढकलायचा प्रयत्न करू नका, डायरेक्ट न बघता, किंवा डायरेक्ट असे उचलून फेकायचा प्रयत्न करू नका. साप असतात त्याच्यावर बसलेले विषारी प्रजातीमध्ये. आता बघा, लोक चाललेत, त्यांना नाही दिसणार इथे साप आहे. असं दाखवलं ना तरी पण त्यांना नाही कळणार की इथं साप आहे बघा. आता आम्ही एक सर्पमित्र आहे, आम्हाला माहिती आहे साप कशा ठिकाणी लपतात, सापांचे कसे कसे कलर असतात, अशा ठिकाणी कशा कोणत्या कोणत्या जातीचे, कोणत्या प्रकारचे, कोणत्या रंगाचे साप भेटतात, ते कशा ठिकाणी लपतात, हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते आम्हाला दिसतात. नाही तुम्हाला असं वाटत काय तुम्हालाच कसे सगळे साप दिसतात. पण आता आमची नजर मेलेली आहे त्या बाबतीत आणि आम्हाला सापाबद्दल तसा अभ्यास आहे म्हणून आम्हाला ते दिसतात. आता लोक बघतात ते आम्ही काय शूट करतो तरी पण त्यांना तो साप दिसत नाही. हे बघा, हे बघतात ते आम्ही काय व्हिडिओ काढतोय, नेमकं काय काय काड्या दाखवतात काय ताई, त्या काड्या दाखवतात का त्यांना सरपणाचा काय व्हिडिओ काढतात, त्यांना अजून लक्षात नाही आलेलं तरी साप आहे. गेले, जर त्यांना कळालं असतं नाही तर साप आहे तर ते थांबले असते, त्यांना तो दिसलाच नाही, त्यामुळे ते गेले. आहे की नाही वेगळं काहीतरी पाहायला भेटलं का नाही तुम्हाला.